रामकृष्ण हरी। नित्य सत्यामित हरिपाठ जासी, कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी। रामकृष्ण उच्चार अनंत राशी ताप, पापाचे कळप पळती पुढे। हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष। ज्ञानदेवा पाठा नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान। नमस्कार। हरिपाठाचा हा 14वा अभंग। याच्यामध्ये नामाचे महत्त्व सांगताना माऊली आपल्याला सांगतात की जो व्यक्ती, जो नर हरिनामाचा पाठ नित्य नेमाने, प्रेमाने आणि अगणित करील, त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत ही कलिकाळाला म्हणजे साक्षात मृत्यूला सुद्धा नसते। ह्याच्यावरून आपल्याला कळतं की नामामध्ये किती महत्त्व आहे। असे हे भगवान नाम वाचेने अखंड घेतले असता नामधारक म्हणजे जो नाम घेतो त्याला अनंत जन्मांचे जे तपाची पुण्याई आहे ती प्राप्त होते व त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेली अनंत पापे त्याच्या जीवनातून पळून जातात। म्हणजे की जो नामधारक आहे, जो नामस्मरण करतो, प्रेमाने निष्ठेने करतो, त्याला अनंत जन्मांचे तप आणि त्याची पुण्याई प्राप्त होते की त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला आणि सालस असा जन्म आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला भौतिक सुखे, आध्यात्मिक सुखे प्राप्त होतात आणि आपण भगवंताच्या दिशेने वाटचाल करू लागतो। आणि त्या आपल्याकडून अनंत पापे घडलेली असतात, कळत नकळत, ह्या जन्मी, पूर्वीच्या जन्मी, अशा अनंत पापाच्या राशीसुद्धा नष्ट व्हायला लागतात, जळून खाक होतात। त्याच्यामुळे नामस्मरण करत जा। आणि जो मंत्र शिवाने शिवशंभूने ज्या हरिनामाचा जप केला, अखंड रामनामामध्ये तल्लीन असतात शिव, आणि जो त्या हरिनामाचा जप करील त्याला मोक्षाची प्राप्ती होईल। आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नारायण नामाच्या पाठाने, जपाने साधकाला त्याच्या उत्तम अशा निजस्वरूप साक्षात्कार होतो। म्हणजे हा आत्मासुद्धा आपला परमेश्वरच आहे, त्याच्याशी आपल्या म्हणजे जीवाशिवाची भेट घडते, त्या आपल्या स्वतःच्या सुंदर साक्षात्कार होतो आपल्याला स्वतःचा, आणि आपल्या आयुष्यातली सर्व दुःखे पळून जातात आणि आपल्याला सुखाची, समाधानाची प्राप्ती होते। म्हणून नामस्मरण करत जा, हरिनाम करा। नमस्कार।